हाय गाईज मित्रांनो, आज आपण अल्जेब्राचं 3.3 मधलं थर्ड सम घेणार आहोत, फोर्थ सम घेणार आहोत, फिफ्थ सम घेणार आहोत आणि सिक्स्थ सम घेणार आहोत. तिसरं, चौथं, पाचवं, सहावं म्हणजे आज आपलं तिसरं प्रकरणामधले सगळी गणितं संपतील. फक्त प्रॉब्लेम सेटमधली राहतील. तुमची या शनिवारी, या सॅटर्डेला अल्जेब्राचा या थर्ड लेसनवरती एक्झाम असेल. मी काय बोललो समजलं? तिसऱ्या प्रकरणावरती तुमची परीक्षा असेल. आहेत ही गणितं मोठी मोठी, जेवढी होतील तेवढी आपण करूया, कारण आपल्याला प्रॉब्लेम सेटमधली पण काय काय राहिली असेल ती पण आपल्याला घ्यायची आहेत, बरोबर ना? त्याच्याबरोबर मग जेवढी होतील तेवढी आपण करूया. तिसरा प्रश्न आहे बघा, तुम्हाला इथे दिलाय. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 7,000, तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली, तर त्याची 12 वर्षांमधील एकूण गुंतवणूक किती? बरोबर आहे. सचिन इन्व्हेस्टेड in a national savings certificate scheme. In the first year, he invested 5,000. In the second year, rupees 7,000. In the third year, rupees 9,000, and so on. Find the total amount that invested in 12 years. 12 वर्षामध्ये त्याने किती रक्कम गुंतवली? ओके, सो आपण सरळ सरळ लिहूया बघा. सो इयर ए इज इक्वल टू फर्स्ट इयरला त्याने T1 इज इक्वल टू किती इन्व्हेस्ट केली? 5,000. इथे वाटल्यास तुम्ही लिहू शकता, तुम्ही इथे लिहू शकता फॉर गिवन कंडिशन. फॉर गिवन ब्लर येते ना थोडंसं, आलं का बघा? कंडिशन दिलेल्या अटीनुसार ए बरोबर आपल्याला दिलंय T2 बरोबर आपल्याला काय दिलंय बघा? 7,000. T3 बरोबर आपल्याला दिलंय 9,000. ओके, सो आपल्याला डी काढायचा आहे. सो देअरफॉर फरक त्याच्यातला किती असेल बघा? T2 मायनस T1 म्हणजे 900. 7,000, 7,000 मायनस 5,000 इज दॅट 2,000. ओके, T3 minus T2, 9,000 minus 7,000 minus 7,000. Here is a, एक minute huh? Here is also 2,000. Okay, there is also 2,000. Then आता आपल्याला काय सांगितलंय? 12 वर्षातील गुंतवणूक किती? टोटल इन्व्हेस्टमेंट पाहिजे ना त्याची. मग S12 इज इक्वल टू वॉट? एन इज इक्वल टू या इथे किती आहे? 12 आहे. सो वी नो दॅट हे लिहिलं तरी चालतं. आपणास माहीत आहे की काय माहिती आहे? SN इज इक्वल टू N/2 2a plus n minus 1 d. S12 is equal to 12/2. 2 into a ची व्हॅल्यू किती आहे बघा? 5,000 आहे ना. सो राईट हिअर 5,000 प्लस n 12 minus 1 d is equal to 2,000. याच्या पुढे तुम्ही सोडवू शकाल. याच्या पुढे तुम्ही सोडू शकाल? सोडवाल ना? सोडवाल ना? हां, तुमचं उत्तर येईल बघा. S12 बरोबर मी अर्धवटच दिलं आहे तुम्हाला सोडून. इथे तुमचं उत्तर येईल 1,92,000. इथे पुढे तुम्ही सोडवायचं आहे. सॉल्व. इथे तुम्ही असं लिहू नका, हे तुम्हाला सोडवायचं आहे याच्या पुढे. समजलं का? डायरेक्ट मी आता चौथं गणित देतोय फॉर प्रॅक्टिससाठी. हे तुम्हाला गणित आहे, मी अर्ध दिलं आहे तुम्हाला सोडवून. क्लासवरती असता तर मी तुम्हाला अर्धच दिलं असं सोडून. आता पण मी तुम्हाला अर्धच दिलं आहे सोडवून.
पुढे तुम्हाला सोडवायचं आहे. हे गणित IMP आहे, VIMP करा तिथे बाजूला. याच्या पुढचं गणित तर एकदम महत्त्वाचं आहे, प्रत्येक परीक्षेला विचारलं जातं. इच अँड एव्हरी एक्झामला हे विचारलं जातं. बघा हे गणित पुढचं नीट लक्ष द्या. एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या. तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील? नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील म्हणजे एकूण पण विचारलंय, 15व्या रांगेत पण विचारलंय आपल्याला. ओके, 15व्या रांगेत सुद्धा आपल्याला विचारलेलं आहे. आता पुढे बघा, सेमी इंग्लिशवाले आणि इंग्लिश मीडियमवाले. देर इज अन ऑडिटोरियम with 27 rows of seats. There are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on. Find the number of seats in 15th row and also find how many total seats are there in the auditorium. Okay, so we have solved it. आपण हे सोडवायला घेऊया. ओके, इथे पण तसंच करायचं आपल्याला. A is equal to T1 पहिल्या रांगेतल्या खुर्च्या किती आहेत बघा, 20. T2 दुसऱ्या रांगेतल्या खुर्च्या, सेकंड रोज मध्ये 22 चेअर आहेत. T3 मध्ये किती आहेत, 24 चेअर आहेत. बरोबर आहे. आपल्याला आता D काढायचं. आपल्याला यू हॅव टू फर्स्ट अपॉन गेटिंग अ D. T2 minus T1 is equal to 22 minus 20 is equal to 2. इथे आपल्याला समजतंय 24 मधून 22 गेले 2च राहतो, त्यामुळे इथे पुढे पुढे करायची गरज नाही. ओके, n इज इक्वल टू टोटल नंबर्स किती आहेत, रेंजेस किती आहेत, त्या 27 रेंज आहेत. बरोबर ना. टोटल रेंजेस किती आहेत, 27. n इज इक्वल टू 27. सो फर्स्ट Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 d. T27 a ची व्हॅल्यू प्लस 27 मायनस 1 d किती आहे, 2. T27 इज इक्वल टू 20 प्लस 26 इंटू 2. T27 इज इक्वल टू 20 प्लस सभी दुने. ओ एक मिनिट. तुम्हाला पहिलं 15 रांगेतल्या खुर्च्या काढायला सांगितल्या आहेत. n बरोबर 27 पण आहे, n बरोबर 15 पण आहेत. आपल्याला 15व्या रांगेमधल्या खुर्च्या सांगितल्यात काढायला आणि 27 मधल्या टोटल 27 त्या रांगा ज्या आहेत, त्या ज्या लाईन्स आहेत, रोज आहेत, त्याच्यामध्ये टोटल चेअर किती आहेत. म्हणजे हे आपलं चुकलेलं आहे इथे, सॉरी. हां, मी इथे घेतो T15. ए किती आहे आपल्याकडे, ए किती आहे बघा, 20. n किती आहे, 15 मायनस 1. डी किती आहे आपल्याकडे, 2. T15 20 प्लस 28. T15 मध्ये 48 चेअर्स आहेत. किती चेअर्स आहेत, 48 चेअर्स आहेत. ओके, मग आपण आन्सर डायरेक्ट खाली लिहूया, इथे लिहायचं नाही आपल्याला. आता आपल्याला टोटल चेअर्स किती आहेत, 27 रोज मध्ये टोटल चेअर्स किती आहेत हे आपल्याला बघायचं आहे. ओके, सो Sn सेकंड फॉर्म्युला, Sn इज इक्वल टू n अपॉन 2. ओके, 2a प्लस n मायनस 1 d इज दॅट फॉर्म्युला. 27, कारण आपल्याला 27 ज्या रांगा आहेत त्या 27 रांगांमध्ये एकूण किती खुर्च्या, टोटल चेअर्स पाहिजेत ना. मग आपल्याला हा फॉर्म्युला वापरायला लागणार.
बघा ते आता इथे याला डिवाइड केलं ना पॉईंटमध्ये आन्सर येणार, मग ते लिहायचं नाही हा तसं. पॉईंटमध्ये येत असेल तर नाही करायचं. ए बरोबर किती आहे बघा 20. एन किती आहे, डी किती आहे 2. एस 27.2 40 प्लस 26 आहे 52 हो ना 52. एस 27 इज इक्वल टू 27/2 इंटू 292. बेचो काट बेसक 12. एस 27 इज इक्वल टू 27 इंटू 46. एस 27 इक्वल टू 27 इंटू 46 यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 1242 येतं. तुम्ही वाटल्यास करून बघा. आता हे आपलं गणित कंप्लीट झालेलं आहे. मग आपण आता उत्तर लिहायचं. पहिलं आन्सर काय आहे, 15व्या रांगेतील खुर्च्या अठ्ठेचाळीस आहे. किती आहेत 48. नंबर ऑफ सीट्स in the 15th range row is 48. ओके, नंतर दुसऱ्याचं आन्सर आपलं ओके काय 27 रांगांमधील एकूण खुर्च्यांची संख्या त्या नाट्यगृहातील एकूण खुर्च्या आहेत. Thus there are 1242 seats in the ऑडिटोरियम. समजलं तुमचं हे गणित इथेच संपलंय 4थं. आता आपण घेणार आहोत 5वं गणित. महत्त्वाचं गणित. 5वं गणित पण महत्त्वाचं आहे. हां बघा 5वं गणित. 5व्या गणितामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. गणितामध्ये कसं दिलंय बघा. Kargil's temperature was recorded as a week from Monday to Saturday. कारगिलमधलं जे तापमान आहे ते आठवड्यातलं सोमवार ते शनिवारपर्यंतचं तापमान कसं आहे बघा. मंडे टू सॅटर्डे सीट्स रिडिंग्स वेअर AP म्हणजे AP नुसार केलेलं आहे. द सम ऑफ टेम्परेचर मंडे टू सॅटर्डे इज 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन सम टेम्परेचर्स of Thursday and Saturday at temperatures of Wednesday was minus 30 degrees Celsius. Then find the temperature on the other 5 days. गणित थोडंसं मोठं आहे पण सोपं आहे. बघा दिसतंय ना तुम्हाला तिथल्या तिथे. कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार व शनिवार या दिवसाच्या तापमानाची नोंद त्या नोंदी अंकगणित श्रेणीत आहेत असं आढळलं. सोमवार ते शनिवार तापमानाची बेरीज मंगळवार व शनिवारच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा 5 अंश सेल्सिअसने जास्त आहे. जर बुधवारचे तापमान वजा 30 अंश सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. ओके, प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. आता आपण काढूया. ठीक आहे, बघा नीट लक्ष द्या.
let the temperature from Monday to Saturday समजा सोमवार ते शनिवार पर्यंतच्या तापमानाची नोंद अशी येणार. माहिती आहे ना तुम्हाला, आपल्याला माहिती आहे, आठवतं दिलेलं असतं बघा, तुम्हाला दिलेलं पण असतं कधी कधी, पण हे पाठ करा. ए नंतर ए प्लस बी हा सेकंड डेज. आपण एक काम करूया, लिहिताना कसं लिहा, ठीक आहे, नंतर लिहूया आपण तसं. बघा कसं ते सांगतो मी तुम्हाला. 2D ए प्लस 3D ए प्लस 4D ए प्लस 5D 5D. आज सोमवार, हा मंगळवार, हा बुधवार, हा गुरुवार, हा शुक्रवार, हा शनिवार, हा मंडे, हा ट्यूजडे, हा वेडनेसडे, हा थर्सडे, हा फ्रायडे, हा सॅटरडे. लक्षात आलं तुमच्या? मंडे टू सॅटरडे पर्यंतचे हे दिवस झाले आपले, बरोबर आहे. आता आपल्याला बघा काय करायचं आहे. आपल्याला गिवन फर्स्ट कंडिशन, पहिली अट दिली आपल्याला. फॉर गिवन फर्स्ट कंडिशन, दिलेल्या पहिल्या अटीनुसार. ओके, काय दिलंय? मंडे टू सॅटर्डेमध्ये, मंडे ते सॅटर्डेचं तापमान बघा, मी इथे बघा कसं लिहितोय. मंडे आणि सॅटर्डेचं जे टेम्परेचर आहे यांची सम ही 5 डिग्री सेल्सिअसने काय आहे, जास्त आहे. कोणत्या टेम्परेचरपेक्षा? ट्यूजडे आणि सॅटर्डे यांच्या तापमानापेक्षा जास्त आहे. सोमवार आणि शनिवारचे तापमान हे 5 डिग्री सेल्सिअसने जास्त आहे. कोणत्या तापमानापेक्षा? ट्यूजडे म्हणजे कोणता वार रे? बघा, मंगळवार आणि शनिवार, हो ना, मंगळवार आणि शनिवारच्या तापमानापेक्षा जास्त आहे. हे मराठीतल्या मुलांना दिलं आहे आणि वरती इंग्लिश मिडियमच्या मुलांना दिलेलं आहे. आता आपण काढूया. मंडेला बघा कोणतं टेम्परेचर आहे? ए, मग इथे ए घेतलं, समजलं. सॅटर्डेचं टेम्परेचर आहे बघा, हे आहे ए प्लस 5D, दिसतंय ना? एक मिनिट हा, ए प्लस किती आहे? 5D. ओके, इज इक्वल टू 5 प्लस मंगळवारचं तापमान ए प्लस डी, आणि शनिवारचं तापमान हे ए प्लस 5D, यांची सम.
यांची सम आहे, बरोबर आहे का? बघा परत एकदा बघा, a प्लस 5d एक मिनिट, हा समजलं ना सगळ्यांना हे कसं केलं ते? परत एकदा चेक करा, नाहीतर नंतर. हे मंडेचं टेम्परेचर आहे म्हणजे सोमवारचं, हे सॅटर्डेचं टेम्परेचर आहे +5. तुम्ही गणित वाचा, सम वाचलं की तुम्हाला बरोबर ते समजेल की कुठे कुठे काय काय दिलेलं आहे आपल्याला. +5 हे ट्यूजडेचं म्हणजे मंगळवारचं टेम्परेचर आणि हे सॅटर्डेचं टेम्परेचर आहे. a + a 2a + 5d +5, ओके, प्लस a + a 2a, ओके, देन 5 मधून एक गेला, 5 + 1 6d, ओके. सो 2a गेला. आता इथे काय राहिलं बघा, 5 + 6d, ओके, बरोबर आहे आपलं. पुढे बघा, -5d - 6d = 5. 6 मधून 5 गेले, d = -5, कारण याचं मायनस सिम्बॉल राहतं ना, इट इज अ बिगर नंबर, त्याचं सिम्बॉल इथे -d येणार, तर मायनस इकडे गेला म्हणजे -5 आलं. कशामध्ये पण टाका, सबस्टिट्यूटिंग ऑफ मंडे व्हॅल्यू. ट्यूजडे व्हॅल्यू, मंगळवार तापमानात ठेवून, ओके. मंगळवारचं टेम्परेचर बघा कोणतं आहे, हे आहे ना, a + d. a + d इज दॅट सेकंड, इज दॅट फर्स्ट. a किती आहे, a + d ना, सॉरी, इथे वेडनेसडेचं तापमान आपल्याला दिलेलं आहे, वेडनेसडे लिहा, सबस्टिट्यूटिंग ऑफ वेडनेसडेज टेम्परेचर. टेम्परेचर लिहा इथे, टेम्परेचर बुधवारच्या तापमानात ठेवून, कारण वेडनेसडेचं टेम्परेचर आपल्याला, वेडनेसडे हा आहे ना, a + 2d आहे, = -30 दिलेलं आहे बघा आपल्याला पुस्तकामध्ये, गणितामध्ये दिलेलं आहे -30. a + 2 - 5 = -30. a + a - 10 = -30. a -30 + 10, a = -20 आलं, ओके. मग इथे लिहायचं बघा, आता कसं लिहायचं आपल्याला, सोमवारचे तापमान, असं लिहा डायरेक्ट, टेम्परेचर ऑफ इच डे, प्रत्येक दिवसाचे तापमान, ओके. मग इथे आपण घेऊया पहिलं सोमवार, मंगळवार, बुधवार. लिहायचा त्रास घ्यायचा काय, नाही तर काही जण शॉर्टमध्ये लिहितात, तसं लिहू नका. गुरुवार,
शुक्रवार, शनिवार तुम्ही पूर्ण लिहा. मी इथे मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. आता याची व्हॅल्यू टाकूया आपण. मंडेची किती आहे? ए बरोबर किती आला आहे? -20. नंतर ए प्लस डी आहे. ए प्लस डी -20 प्लस डी किती होता बघा आपल्याकडे? डी -5. मायनस प्लस मायनस, मायनस मायनस मायनस, -25 किती आलं? -25 आलं. हा मायनस आहे ना इथे. नंतर ए प्लस 2D. ए बरोबर किती आलं बघा? ए प्लस 2D आलं ना. ए किती आहे? -20 प्लस 2 इंटू -5 -30. 5 दुने 10, 10 आणि 20 30. देन ए प्लस 3D. ए बरोबर -20 प्लस 3 इंटू -5 15 -45 35. ए प्लस 4D -20 प्लस 4 -40. ए प्लस 5D -20 प्लस 5 इंटू -5 -45. हे तुमचं आन्सर आलं. समजलं? हे तुमचं आन्सर आलं. हां, हे गणित पुन्हा पुन्हा लक्ष देऊन करा. हे गणित परीक्षेला येतं. 101% येतं. 101% येतं हे गणित परीक्षेला. त्यामुळे कोणत्याही प्रकारची हयगय न करता हे गणित सोडवायचं आहे आपल्याला. ठीक आहे. पुन्हा पुन्हा रिडायल करा आणि पुन्हा पुन्हा ऐका. ओके. 6वं गणित एक लास्ट घेऊया आपण. एक 6वं गणित लास्ट घेऊया. ओके. 6व्या गणितामध्ये बघा हे दिलेलं आहे. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज लँड विच इज द ट्रायंग्युलर शेप. एका त्रिकोणी, हे पण VIMT गणित आहे. त्रिकोणी भागामध्ये असं ट्रायंग्युलर शेपमध्ये काय करायचे आहेत? झाडं लावायची आहेत. हां, ट्रीज आर प्लांटेड इच इज द फर्स्ट रो देर इज अ 1 ट्री. पहिल्या रांगेत 1 झाड, दुसऱ्या रांगेत 2 झाडं, तिसऱ्या रांगेत 3 झाडं, थर्ड रोमध्ये 4 3 ट्रीज, 4 रोमध्ये असे एक एक वाढत जातं. अशा किती रोज आहेत? 25 रोज. मग 25 रोजमध्ये टोटल किती झाडं येतील, किती झाडं लावली जातील. ओके. हे इंग्लिश मीडियममधलं गणित होतं. हे मराठीतलं गणित आहे बघा. नीट लक्ष द्या, वाचा. ते 1 गुण लिहिलं आहे पण 3 मार्काला गणित येतं हे. ओके. बघा डायरेक्ट देतो. ए बरोबर 1 झाड लावलं, T1. हां, बरं ना. T2 बरोबर 2 झाडं, T3 बरोबर, T2 बरोबर 2, T3 बरोबर 3 असं. मग तुमच्याकडे डी किती आला? सरळ आहे, 1-1चा डिफरन्स आहे. ओके. अशा किती रोज आहेत? TN बरोबर किती आहेत? तुमच्याकडे किती रांग आहेत? 25 रोज आहेत. किती रोज आहेत? 25. सो टोटल नंबर ऑफ प्लांटेड 25 रोजमध्ये किती प्लांट्स असतील? सो SN इज इक्वल टू SN इज इक्वल टू आपला एक फॉर्म्युला आहे माहिती आहे? N/2. आणि फर्स्ट तुम्हाला दिलेलं T1 दिलेला आहे, TN पण दिलेला आहे तुमच्याकडे. S25 मध्ये किती रोज आहेत, किती टोटल सम किती आहेत, ते ट्रीज किती आहेत, N किती आहे, N किती आपल्याकडे काढायचं, आपल्याला किती नंबर ऑफ ट्रीज काढायचं आहे अपॉन 2. ओके.
एन बरोबर पण आपल्याला 25 रांगा दिल्यात ना रे. एन बरोबर आपल्याला किती रांगा दिल्यात? 25 दिल्यात ना. एन इज इक्वल टू 25. मग इथे 25 ना, सॉरी. T1 बरोबर 1, 25. as 25 is equal to 25.2 into 26. बेके बे बेत्रिक 6 as 25 is equal to 25 into 13. 25 गुणिले 13 as 25 बरोबर 25 गुणिले 13 किती होतात? 325. इथे तुमचं हे गणित संपलं. मला याचं thus the total number of trees planted is 325. हो ना. 25 रांगांतील एकूण झाडे 325. याला कॅप्सूल टाका. ठीक आहे. इथे आपण थांबूया. आज बरीच मोठी मोठी गणितं घेतली आपण. एकच फक्त काय ते छोटं पहिलं गणित जे मी दिलं ना ते तुम्ही सोडवायचं स्वतः. ठीक आहे. आज व्हिडिओ बराच वेळ लागणार अपलोड व्हायला. ठीक आहे. पाठांतर पण पाठवतो. थँक्यू.